नमस्कार. सर्वांना शिवराजाभिषेक दिनाचा खूप खूप शुभेच्छा. इट्स अ राजाभिषेक, नॉट अ राज्याभिषेक. कारण अभिषेक राजाला झाला, राज्याला नाही. त्यामुळे राजाभिषेक. घाणेकर सर म्हणतात ते अगदी खरं आहे. पूर्ण राज्याला अभिषेक नव्हता झाला, तर राजाला झाला होता. त्यामुळे इट्स अ राजाभिषेक. घाणेकर सर म्हणतात किंवा मी म्हणतो किंवा आणखी कोणी म्हणतो म्हणून म्हणायचं नाही, त्याला संदर्भ हवा. तर पहिला संदर्भ असा आहे, ज्यांनी हा राजाभिषेक केला, ज्याच्या विधी केल्या, ते विश्वेश्वर भट उर्फ गागा भट यांनी जो ग्रंथ लिहिला शिवराजाभिषेक प्रयोगम, शिवराजाभिषेकच लिहिलाय, त्याच्यामध्ये राज्याभिषेक नाही लिहिलाय. आणि ह्या शब्दाला दुसरा एक संदर्भ म्हणजे ज्यांनी एक राजाभिषेक अनुभवला आणि एक राजाभिषेक पाहिला, ते म्हणजे खुद्द छत्रपती संभाजी महाराज. त्याने बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात त्यांनी अध्याय क्रमांक 12 मध्ये राजाभिषेक अशा शब्दाचा प्रयोग केलेला आहे. राजाभिषेक असून ते किंवा राजाभिषेक असून तुम्ही म्हणाल तर त्याच्यात फरक काय. पण इतिहासामध्ये जे कालचं होतं ते आज जर बदलत असेल तर आपण तो बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक जागृत इतिहास वाचक किंवा इतिहासाविषयी जागृत असणाऱ्या माणसाने ते बदलण्याचा खरंच प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून मला हे काही संदर्भ साधनं भेटली, त्याच्या आधारे मी हे या शब्दामधला जी घोळ आहे तो आपल्यासमोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. आपणच हळूहळू बोली भाषेतून बदलत राहिलं तर पुढच्या पिढीला एक चांगला शब्दप्रयोग, एक चांगला संदर्भ भेटेल. याचकरिता माझा छोटासा प्रयत्न. पुन्हा एकदा सर्वांना शिवराजाभिषेक दिनाचा खूप खूप